नमस्कार. मकर संक्रांत विशेष अगदी ओठांनी तुटेल अशी बिना पाकाची तीळवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कढईमध्ये इथे आपण 1.5 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत. तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे. तीळ तडतड उडायला लागले की तीळ भाजले गेले समजायचं. ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे. आता सेम वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेऊन शेंगदाणेही आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत. तेही थंड करायला साईडला ठेवायचे. तीळ थंड झाले की यामधले थोडेसे तीळ आपण साईडला काढून ठेवणार आहोत. बाकीचे तीळ मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे. सोबतच आपण जे शेंगदाणे गार करून घेतलेले तेही घ्यायचे आणि पल्स मोडवरती ऑन ऑफ करून हे छान बारीक करून घ्यायचं. तर असं दरदरीत असं वाटण केलेलं आहे. आता जितके तीळ घेतले तितकाच आपण गूळ घेतलेला आहे खिसून. तोही कढईमध्ये टाकायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तर गूळ छान व्यवस्थित वितळला गेला की यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. तूप घातल्यानंतर आपण जे वाटण बारीक करून घेतलेलं होतं तिळाचं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं की एका भांड्याला आपण तूप ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे आपण वाटण टाकणार आहोत आणि एखाद्या प्लेटने किंवा वाटीने हे प्रेस करून छान वडी सेट करून घेणार आहोत. व्यवस्थित वडी सेट करून घेतली की यावरती तीळ आणि आवडीनुसार पिस्त्याचे काप घालणार आहोत आणि व्यवस्थित हे पुन्हा एकदा दाबून घ्यायचं. कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर मस्त अशा थंड झाल्यानंतर या वड्या काढून घेऊ शकता. अगदी ओठांनी तुटतील अशा मऊसूद अशा ह्या बिना पाकाच्या वड्या तयार होतात. फुल रेसिपी मी चॅनलवरती टाकली आहे. लिंक मी वरती त्रिकोणात देते.